हॅलो, मी माझी सखी. चला तर आज मी शेंगदाणे आणि तिळाच्या वड्या केलेल्या आहेत. छान अशा मऊसूत वड्या केलेल्या आहेत. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करते. तर मग रेसिपी आपण स्टार्ट करूया. आता मी तिळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी सफेद तीळ घेतलेत, 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे 1 वाट्याने सफेद तीळ 1 वाटी, म्हणजे असे हे 2 वाट्या झाल्या. त्या 2 वाट्यांना मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यासोबत मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता काय करणार आहे, सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाले का त्याच्यानंतर मी सफेद तीळ भाजून घेते. शेंगदाणे छान मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे. खरपूस भाजून घेतल्याने काय होते, आपण जी वडी बनवतो तिळाची ती खूप दिवस टिकते. शेंगदाणे पण छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता मी काढून घेते. शेंगदाणे भाजून झाले. आता मी सफेद तीळ टाकलेत आणि ते पण छान असे खरपूस भाजून घेते. हलकासा कलर बदलायचा आहे. कढई तापलेली असल्यामुळे काय होतं, हे 1-2 मिनिटांमध्ये छान असे खरपूस भाजले जाते. असे आपले तीळ पण भाजून झालेले आहेत. आता मी काढून घेते. हे मी 5-10 मिनिटांसाठी थंड होऊन देते आणि मिक्सरला बारीक करून घेते. मी हे दोन्ही छान असं बारीक करून घेतलेलं आहे. एकदम पण बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसर वाटलेलं आहे. जर तुम्हाला हे तीळ पण वाटायचे नसतील तर फक्त शेंगदाणे तुम्ही बारीक करून घ्या आणि सफेद तीळ हे अख्खे तसेच ठेवलात तरी चालू शकतं. आता मी पाक तयार करायला घेते. कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता मी त्यासाठी 2 चमचे तूप घेतलेले आहे साजूक. तूप तापलं की जे मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. हा गूळ मी चिक्कीचा घेतलेला नाही आहे, लाडवांचा घेतलेला आहे. कारण मला हे जी मी तिळाची वडी बनवणार आहे ते एकदम कडक नको आहे, मला ती मऊसूत हवी, म्हणून मी हा लाडवांचा गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर क्रंची हवी असेल तर तुम्ही चिक्कीचा गूळ पण वापरू शकता. तर तुपामध्ये मी गूळ मेल्ट करून घेते. छान असं आपलं गूळ पण मेल्ट झालेला आहे. आणखीन 1-2 मिनटं मी ठेवून देते. आपल्याला एकदम पाक करायचं नाही आहे त्याचं, आपल्याला हे वड्या मऊसूत करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला पाक करून घ्यायचं नाही आहे. थोडीशी मी उकळी आणून देते. अशी गुळाला पण उकळी आलेली आहे. आता आपण काय करायचं, गॅस बंद करायचं आणि जे शेंगदाण्याचं आणि तिळाचे जे कूट केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद केलेला आहे आधीच. छान असे आपण प्लेटमध्ये काढलेले आहेत. प्लेटला मी आधी तूप लावून घेतलेलं आहे. आता काय करते, वाटीला पण मी तूप लावते आणि छान असं प्लेन करून घेते. छान अशी मी वाटीच्या साहाय्याने प्लेन करून घेतलेले आहे. आता मी सुरीच्या साहाय्याने ह्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेते. छान अशा मी छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर वड्या नको पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे लाडू पण करू शकता. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. अशी आपली शेंगदाणे आणि तिळाची वडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.